गणपती बाप्पा मोरया. भाग क्रमांक 1. शुभ आरंभ. एकदा एक लहान क्षणात गावात भक्तिभावाने भरलेला एक साधा मनुष्य राहत होता. म्हणून काम सुरू करण्याआधी तो मनोभावे म्हणत, श्री गणेशाय नमः. त्यांचा ठाम विश्वास होता, श्री गणपती बाप्पा कृपेने प्रत्येक अडचणी दूर होत हळूहळू त्यांच्या जीवनात शांत नांदू लागली. भाग 2. पहिली अडचण. एका दिवशी त्यांच्या आयुष्यात मोठी अडचण आली. काम बिघडले, लोक दूर झाले, मन खचले, पण त्यांची श्रद्धा सोडली नाही. रोज पहाटे गणपतीसमोर दिवा लावून तो म्हणाला, बाप्पा मार्ग दाखव. भाग 3. श्रद्धेचे बळ. काही दिवसानंतर परिस्थिती बदलू लागली. जेव्हा लोक दूर गेले होते तेव्हा पुन्हा जवळ आले. मनुष्याचे कळून चुकले समस्या व त्या श्रद्धा पण मार्ग आपोआप सापडले. भाग 4. ज्ञानाचा प्रकाश. गणपती वेळ विघ्नहर्ता नाही तर बुद्धीचा दाता आहे. या अनुभवातून त्याला समजले की राग, अहंकार आणि भीतीचा हेच खरे विष्णू आहेत. जेव्हा मन शांत झाले तेव्हा निर्णय योग्य येऊ लागले. भाग 5. कृतज्ञतेचे भाव. शेवटी त्यांनी एकच शिवण घेतली. जीवनातील प्रत्येक समारंभ कृतज्ञ करा. श्री गणेशाय नमः म्हणत पुढे चला राहा. कारण सुद्धा असते जिथे गणपती बाप्पा मार्गदर्शन